हे बघू शकता, ह्या एकावर एक दोन दगडी आहेत, त्या कोरीव दगडी आहेत आणि ज्या प्रकारे किल्ल्याचं बांधकाम आणि किल्ल्याच्या संरक्षणाची भिंत बांधली जाते त्या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला इथं बघायला मिळते. की ह्याच्यावरून आपण ह्या डोंगरावरती किल्ला आहे ह्याचे सबूत आपल्याला इथे मिळतात. जी कारवीची झाडं आहेत ही खूप मोठ्या प्रमाणात दिसतील तुम्हाला आणि त्यांच्यातूनच मार्ग काढत आपल्याला पुढे जायचं आहे. जय शिवराय मित्रांनो, मी अजित पाटील आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या सुकून यात्रा या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती. तलासरी आणि उत्तर कोकण जे की गुजरातच्या बॉर्डरला लागून आहे त्या भागामध्ये जे असलेले किल्ले आहेत त्यापैकी एका किल्ल्याची भटकंती करणार आहोत. उत्तर कोकणामध्ये आपण जेव्हा आशिरी, असावा आणि कोज किल्ला हे शेवटचे किल्ले जरी म्हणत असलो तरी त्याहीपेक्षा उत्तरेला गुजरात बॉर्डरला लागून काही आणखीन किल्ले आहेत जे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत, परंतु त्या दुर्ग भटक्यांपासून अलिप्त राहिलेले आहेत आणि दुर्लक्षित राहिलेले आहेत. तर अशाच किल्ल्यांपैकी मागील भागामध्ये आपण सेगवा फोर्ट बघितला, तर आजची भटकंती आपण करणार आहोत बारड डोंगराची. बारड डोंगर हा किल्ला म्हणून जरी प्रचलित नसला तरी डोंगरावरील पारसी झोराष्ट्रियन गुफा व स्थानिक आदिवासी लोकांचे डोंगरावरील बारड मातेचे मंदिर हा आस्थेचा विषय असल्यामुळे बारडचा डोंगर हा पंचक्रोशीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. बारड डोंगराला किल्ला म्हणून ओळख दिली ती दुर्ग अभ्यासक हमीदा खान, चिंचणी हायकर्स व साह्य स्पंदन गिर्यारोहक संस्थांनी. 20 वर्षापूर्वी ह्या डोंगराचा इतिहास व गडावरील वास्तू यांचा अभ्यास करून त्यांनी बारड हा किल्ला असल्याचे पुरावे जगासमोर मांडले व गडाची किल्ला म्हणून ओळख पटवून दिली. बघू शकता हे बारडचा किल्ला, पाठीमागे बारडचा डोंगर आहे. तर आपण गांगण गावातून पुढे चालत आलो की ही एक लाईटची डीपी आहे. ह्या डीपी जवळ या. हा जो मार्ग आहे हा कमी थकवा देणारा आणि कमी चढाई असलेला असल्यामुळे बरेचसे लोक ह्या रूटने ट्रॅक करतात. त्या गाडी आपण इथे पार्किंगला लावलेली आहे. आता ह्याच्या पुढे गाडी जाणार नाही आणि इथून पुढून ह्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं. ह्या रूटची वाट ही मळलेली व जास्त वापराची असल्यामुळे गडावर चढण्यास सोपी आहे. येथे पोहोचण्यासाठी बाय रोड यायचे झाल्यास मुंबई अहमदाबाद मार्गावरील धुंदलवाडी फाट्यावर येऊन पोचावे. येथून डहाणूकडे जाणाऱ्या मार्गाने आंबेसरी व पुढे गांगणगाव हा 7 ते 8 किलोमीटरचा प्रवास आपल्याला करावा लागतो. मेन हायवेवर आपण खाली उतरलो. हा जो ब्रिज आहे ह्या ब्रिजच्या खाली उतरायचा आपल्याला आणि इथून आपल्याला डहाणूसाठी जाणारा रस्ता आहे. डहाणू रोड पकडायचा आहे. डहाणू रोड पकडून इकडनं 7 ते 8 किलोमीटरवरती बारड जो किल्ला आहे, बारड गड आहे, बारड डोंगर आहे, त्याच्या बेसला पोहोचायचं. तर डहाणू हे सोयीचे रेल्वे स्थानक असून येथून आशागड, आंबेसरी व गांगणगाव हा 20 किलोमीटरचा प्रवास आपला रिक्षा व शेअरिंग जीपच्या सहाय्याने करता येतो. आणि मित्रांनो हा समोर जो दिसतोय तोच आहे बारडचा डोंगर. त्या डोंगरावरती आपल्याला जायचंय. गांगण गावात पोहोचल्यानंतर दांडेकरपाडा येथून डोंगराच्या पायथ्यापर्यंत पोहोचता येते, परंतु पायवाट ही भातशेतीतून जाणारी असल्याने अनेक पायवाटा आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यामुळे येथील स्थानिकांकडून विचारपूस करून योग्य तो रस्ता समजून घ्यावा लागतो. आपल्याबरोबर एक काका आहेत, ते आपल्याला घेऊन जातात पुढे परत. तर आता मित्रांनो जो गावाचा आणि भात शेतीचा जो पॅच होता तो आता संपलेला आहे आणि आता इकडनं जंगलाचा पॅच चालू झाला आहे. ह्या रस्त्यामध्ये जिथं आपण गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत येण्यासाठी दोन्ही साईडने हे बघू शकता दगडाचे बांध आहेत आणि काट्यांचं कुंपण केलं आहे. तर त्याच्यामधून जो रस्ता येतो तो पकडून आपल्याला इथपर्यंत पोचायचे. तर चला बघूया काका आपल्याला कुठे परत सोडतात, तोपर्यंत आपण जाऊया आणि नंतर मग पुढचा मार्ग आपल्याला स्वतःला शोधावा लागेल. आता आपण ह्या ट्रॅकच्या एका महत्त्वाच्या पॉईंटवर येऊन पोहोचलो आहोत. हा ओढा लक्षात ठेवून गांगण गावातून कुठून आले तर ह्या ओढ्यापाशी सर्वप्रथम या आणि येथूनच हा ओढा पार करून आपल्याला ट्रॅकला सुरुवात करावी लागते. समोरून जाणारा मार्ग हा आपल्याला गडावरती घेऊन जातो. इथून पुढील मार्ग हा आपल्याला एका बाजूने ओढा आणि दुसऱ्या बाजूने कंपाऊंड ह्यांच्यामधून जाणारा खड्या चढाईचा आणि दगडाचा मार्ग पार करत आपल्याला ट्रॅक चालू ठेवावी लागतो. बारडचा डोंगर हा पालघर जिल्ह्यातील गुजरात सीमेलगत डहाणू तलासरीच्या वेशीवर वसलेला आहे. गडाची उंची ही 1700 फूट असून चढाई मध्यम स्वरूपाची असून 1 ते 1.5 तासाची ट्रॅक करून आपल्याला चढावे लागते. बारडगडाचा उल्लेख हा इतिहासामध्ये आपल्याला डहाणूचा डोंगर, बारोट लेणी व बारडचा डोंगर असा झालेलाही आढळतो. आपण बघू शकता मार्ग हा वेलमार्क आहे किंवा म्हणलेला आहे, परंतु इथं येण्याची संख्या कमी असल्यामुळे मार्किंग वगैरे कुठे मिळत नाही आणि रस्त्याला फाट्या भरपूर आहेत. त्याच्यामुळे इथे येत असेल तर स्थानिक कुणी मुलगा घ्या किंवा कुणी ज्याने अगोदर ट्रॅक केलेला आहे, ज्याला माहिती आहे अशा माणसाला घेऊन या तुम्ही. थकलोय पूर्णपणे. आणि सागर पाटील काय म्हणता? हवा टाईट? छान नाही छान छान बोलतात ना. आता काही अंतर पार केलं की आता जो चढाव आहे हा कमी आहे. हा झिगझॅग रस्ता आहे. फक्त आपल्याला
डोंगराला थोडा वळसा घालून नागमोडी वडणाने वर चढायचे. तर हा जो चढाव आहे हा थोडा कमी आहे, परंतु खालचा पहिला जो पॅच होता तो खूप अवघड आणि खूप रिस्की आहे, जास्त चढावाचा आहे. त्याच्यामुळे तिथंच आपण पूर्णपणे थकून जातो. मित्रांनो आता आपण या प्लॅटूवर पोचलोत. हे बघू शकता चारी बाजूने खूप सुंदर आणि छान प्लॅटू आहे. इथं बरेचसे लोक इथं गुराखी आहेत जे बकरी आणि बैल चारण्यासाठी इथं आलेले आहेत. आपण बघू शकतो पाठीमागून हे चाललेत ना, त्या रूटने आपल्याला वर चढायचं आहे. तर ह्या साईडला बराडचा डोंगर आहे, बराडचा किल्ला आहे. आपण तिकडे जाऊया आता. बारड गडावरती येताना हे पहिलं शिल्प आहे जे की पुजलेलं आहे आणि इथं नारळ सुद्धा फोडलेले आहेत बऱ्याचशा ठिकाणी. हे बघू शकता इथं नारळ वगैरे फोडलेले आहे आणि अगरबत्त्या सुद्धा तिथे लावलेल्या आहेत. तर हे एक शिल्प आहे. आता इथून आपल्याला पुढे जायचे. पहिल्यांदा आपण तिथं ते शिल्प बघितलं, ते पहिलं शिल्प आणि त्याच्यानंतर हे एक शिल्प आहे. स्थानिक लोकांची या गडावरती खूप श्रद्धा होती. वरती जिथे केव्ज आहेत त्या ठिकाणी देवीची पूजा सुद्धा केली जाते. तर 2 जुलै ह्या गडावरती खूप मोठी यात्रा भरते आणि खूप बरीचशी लोक इथे येतात यात्रेसाठी. त्यावेळेस स्थानिक लोक ह्या ठिकाणी इथे येऊन ना इथे त्यांची पूजा वगैरे करतात आणि पुढे जे मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये सुद्धा पूजा करतात. तर ही परंपरा आहे वडलोपार्जित लोकांकडनं, म्हणजे पंजोबापासून स्टार्ट होती ती पूजा. तर असे म्हटले जाते की पूर्वी गडावरील बारडमाता व पावसादेव ही महत्वाची देवस्थान होती. उत्तर कोकणातील ह्या भागामध्ये पावसाचे आगमन उशिरा झाल्यास व पाऊस कमी पडल्यामुळे स्थानिक लोक येथे येऊन पाऊस पडेपर्यंत कावडनाथ व पावसादेवाची पूजा करत असत. ही परंपरा काळाच्या ओघात कमी होत गेली. एक देवीचं मुखवट आहे आणि त्याच्या बाजूला एक प्राण्याचं शिल्प आहे. तर स्थानिक लोक जेव्हा इथे येतात तेव्हा ह्या देवीचं श्रद्धेने पूजा अर्चा करतात. पुढे येथील स्थानिक बांधवांनी ही परंपरा व देवाचा उत्सव चालू ठेवण्यासाठी पुढाकार घेतला व दरवर्षी हा उत्सव ठराविक दिवशी साजरा व्हावा म्हणून 2006 ला 2 जुलै हा दिवस निवडण्यात आला. परंतु ह्या उत्सवाचे महत्त्व 2011 रानू बोराडे यांच्या व्हायरल झालेल्या फेसबुक पोस्टमुळे ह्या उत्सवाचे रूपांतर यात्रेत झाले. त्यामुळे 2 जुलैला ह्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक येतात व हा उत्सव आता पोरांची जत्रा म्हणूनही ओळखला जातो. ह्या प्लॅटूवरती हे बघू शकता, हे आंब्याचे झाड आहे. ह्या आंब्याच्या झाडाजवळ तुम्ही आले की ह्या ठिकाणी बरीचशी देवस्थान आहेत. आता आपण जिकडे जाऊन आलो ते देवस्थान सुद्धा ह्याच प्लॅटूवरती आहे. आणि ह्याच्यानंतर पुढे आपल्याला बारडच्या डोंगरावरती जायचं, जिथं केव्ज आहेत तिथं पुढे जायचं आपल्याला. त्याच्या अगोदरच ही देवस्थान आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो आता आपण प्रॉपर बरडची जी केव्ज आहेत हे बघू शकता. ह्या ठिकाणी केव्ज आहेत, ज्या गुफा आहेत त्या आहेत. आणि आपण आलो ह्या साईडने, इकडनं ह्या जंगलातून आपण आलो. तर खालती तिकडे एक मंदिर आहे, त्या मंदिराजवळ जाऊया आणि नंतर मग इकडे पुन्हा येऊन आणि जी केव्ज आहेत, ज्या गुफा आहेत त्या बघूया. तर मित्रांनो इकडनं चालत असताना गडावरती येणार असतील तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रस्ता हा एकाच ठिकाणी येतो, परंतु हा एवढे फाटे आहेत की आपण विचार नाही करू शकत. कारण की इथे येण्यासाठी 3 रस्ते आहेत. बघू शकता आपण एक वरून आलो, त्याच्यानंतर हा इथून एक समोरून एक हा रस्ता आहे, एक आपण इकडे पाठीमागून आलो तो. तर जायचं असे एकाच ठिकाणी, परंतु तिथे येण्यासाठी 3-3, 4-4 रस्ते आहेत. त्याच्यामुळे जर आपण कन्फ्यूज होऊन जातो. मित्रांनो इथं आल्यानंतर हे बघू शकता आपण, हे देवीचं मंदिर आहे. त्याच्या व्यतिरिक्त ह्या ठिकाणी तिकडे ह्या इथं बऱ्याचशा ठिकाणी पूजा केलेली आहे, जिथं दगडाला शेंदूर वगैरे लावलेला आहे आणि ते पूजनीय स्थान बनवले आहेत. आणि इथूनच मंदिराच्या बाजूला हे इथं आणखीन एक शिल्प आहे, दगडात कोरलेलं आहे, दगडामध्ये बनवलेलं शिल्प आहे. तर हे स्थानिक लोकांचं मोठं श्रद्धास्थान असल्यामुळे ह्या ठिकाणी बरीचशी मंदिरं वगैरे आहेत किंवा बरेचसे देवस्थान आहेत की जिथं येऊन हे स्थानिक लोक त्यांची पूजा अर्चा करतात. तर चला मित्रांनो आता इकडनं हे मंदिराकडनं आपण बाहेर निघालो की आता आपण गुफेजवळ जाऊया आणि गुफा आहेत त्या गुफा एक्सप्लोअर करूया. कारण की ती गुफा ज्या आहेत त्या एक ऐतिहासिक आहेत आणि खूप महत्त्वाच्या गुफा आहेत. कारण अशा गुफा ह्या भारतामध्ये एकाच ठिकाणी आहेत आणि त्या आहेत बारड डोंगरावरती. सातवाहन काळानंतर येथे आलेल्या बौद्ध भिक्षुकांनी ही बौद्ध लेणी निर्माण केली. परंतु 1393च्या सुमारास मोहम्मद बिन तुगलकाचा सरदार अमल खानाने येथे आक्रमण केले. त्यामुळे येथील भिक्षुक 13 वर्ष ह्याच जंगलामध्ये लपून राहिले. ह्याच काळामध्ये इराणमधून आलेल्या पारशी लोकांनी इराण शहा ज्योत ही बारड डोंगरावर आणली
व ती अखंड ह्या लेण्यांमध्ये जळत ठेवली. तेव्हापासून ह्या लेण्यांना झौराष्ट्रीयन पारशी लेणी म्हणून ओळख मिळाली. ही भारतातील एकमेव पारशी लेणी असल्यामुळे त्यांना जागतिक स्मारक म्हणून पुरातत्व विभागाने दर्जा दिला आहे. मित्रांनो, ही कुंड बघू शकता. आज ह्या गडाला जेवढं धार्मिक महत्व आहे तेवढंच ऐतिहासिक महत्व सुद्धा आहे. परंतु गडावरची जी परिस्थिती आपण बघितली ही खूप विदारक आणि विचित्र आहे. कारण की ही दोन्ही पाण्याची कुंड आहेत बघा, पूर्णपणे आता त्याच्यामध्ये कचरा आहे, बॉटल्स टाकलेले आहेत. म्हणजे जी पाण्याची कुंड एकेकाळी पिण्यासाठी पाणी आणि वापरण्यासाठी ज्या कुंडामधील पाण्याचा वापर केला जायचा, तिथं आता कचरा कुंडीचा तिचा उपयोग होतोय. सर्व घाण टाकलेले. तर गडावरती येत असाल तर खरोखर तुम्हाला सांगतो ह्यासारखी घाण करू नका. आणि अशी जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल किंवा असं तुमची करण्याची सवय असेल तर गडांवरती आवडूच नका तुम्ही. तुमची इथे येण्याची लायकी नाही. मग जेवढे गड किल्ले जे आहेत, जेवढे आपल्याला सुंदर आणि छान चांगले ठेवता येतील तेवढे ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण की हे असं विचित्र काम आहे. आता मित्रांनो, इकडनं थोडं पुढे आलो की इथं सुद्धा हे केव्ज आहेत, बघू शकता. केव्ज म्हणजे ही पाण्याची कुंडच आहेत. बरंचसं काम हे अपूर्ण आहे त्याच्यातलं. कारण की बघा, ह्या इकडे थोडं खोदलेलं आहे आणि अपूर्ण आहे. आणि तिथं जी खांब टाकी ज्या प्रकारातली पाण्याची टाकी असतात त्या प्रकारातलं हे पाण्याचं टाकं आहे. आणि हे एक अर्धवट टाकं आहे. तर हे पाणी आपण पिऊ शकतो. बघू शकता त्याच्यातलं शुद्ध पाणी आहे आणि क्लीन पाणी आहे. पावसाळ्यामध्ये आपण हे पिऊ शकतो. तर मित्रांनो, हे आहेत पारसी केव्ज ज्या ह्या गडावरती म्हणतात. आणि ह्याच गडाच्या मध्ये तिकडे देवस्थान आहे. तर स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार तिथं बराड देवीचं देवस्थान आहे. तिचीच पूजा 2 तारखेला इथे येऊन करतात हे लोक. तर ते देवस्थान आहे. तर चला आता आपण इकडनं खालती उतरूया. पायऱ्या ह्या आहेत, ह्या सुरुवातीलाच 7 ते 8 पायऱ्या आहेत आणि त्याच्यानंतर मग पायऱ्या मिळत नाही. परंतु आपण इकडे खालती उतरू शकतो व्यवस्थित. आणि इथं उतरल्यानंतर आता इथं पाणी आहे आणि हा ह्याच्यामधला आतला व्ह्यू. हे कुंड आता 1, 2 आणि 3 खांबांवरती उभा आहे. ही केव्ज आहे आणि बरेचसे दगड वरतून तुटून खालती पडलेले आहेत. आणि इथं त्या कॉर्नरमध्ये बघा, तिथं देवीचं स्थान आहे काहीतरी. तर 2 तारखेला जेव्हा लोक इथे येतात तेव्हा त्या देवीची पूजा करतात. त्या तिकडे एक आहे आणि हे इथे एक समोर आहे. आणि ह्या साईडला ही बघू शकता, ही भिंत आहे. तर ही भिंत ह्या केवच्या रक्षणासाठी किंवा पाण्याच्या कुंडाच्या रक्षणासाठी बांधली असावी. परंतु हिचं स्ट्रक्चर हे नंतरच्या काळामध्ये केलं असावं. मित्रांनो, हा आहे बरडचा किल्ला, बरडच्या केव्ज. बघू शकता एक विस्तीर्ण आणि खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि मित्रांनो, इथं ह्या गडाला किल्ल्याचं स्वरूप जरी असलं किंवा किल्ला जरी म्हटलेलं असलं तरी किल्ल्याचे अवशेष अजूनपर्यंत तरी कुठे दिसलेले नाही. मग ते आता आपण शोधण्याचा प्रयत्न करू. कारण की इथं आता स्थानिक लोकांचं देवस्थान जी होती ते आपण बघितली. ही पारशी लेणी आहेत, ही बघितली. परंतु आता आपल्याला किल्ल्याचे अवशेष शोधायचे आहेत. इथून बाहेर निघूया आणि किल्ल्याचे अवशेष शोधूया आपण. किल्ला म्हणून बारड डोंगराचा इतिहासामध्ये उल्लेख तसा फारसा नाही. परंतु बारड हा किल्ला म्हणून प्रकाशझोतात आणण्याचे कार्य हे दुर्ग अभ्यासक हमीदा खान व चिंचणी हायकर्स ह्यांच्या प्रयत्नाने गडाचा इतिहास व गडावरील वास्तू ह्यांचा शोध घेऊन बारड डोंगराला किल्ला म्हणून ओळख मिळवून दिली. मित्रांनो, आपण इकडनं केव्जच्या इकडनं उत्तर साईडला आलो की इथून एक हा जो आहे हा रस्ता ह्या साईडचा रस्ता आहे. हा धामणगाव आणि करलगाववरून येतो. आणि हा जो आहे हा आसवलीकडनं येतो. म्हणजे आपण बोर्डीवरनं जर तुम्ही बोर्डी आणि उधवा, बोर्डी आणि उंबरगाववरून जर येणार असतील तर आसवलीमधून ट्रॅक सुरू होतो. तिथं येण्यासाठी तुम्हाला 8 ते 9 किलोमीटरचं ते अंतर आहे. आणि तिकडनं मग तुम्ही ट्रॅकला सुरुवात करू शकता. त्या साईडने तिकडनं फिरून इकडे आलो. आता इथं आल्यानंतर हा आहे करंजगाव आणि धामणपाडा इथून येणारा रस्ता. तर हा बघू शकता, हा जो एरिया आहे करंजगाव आणि धामणपाडा, इथून आपण वरती येऊ शकतो. तर इथं आल्यानंतर एक स्ट्रक्चर आहे ज्या काही 2-3 गोष्टी निदर्शनात आल्या. तो हे बघा, हे जे दगड आहेत हे कोरीव दगड आहेत इथले. आणि त्या व्यतिरिक्त हे दगड हे बांधकाम केलेले दगड आहेत. तर इथंही त्यावेळेस बुरुज असावा किंवा चौकी असावी, त्याचे स्ट्रक्चर
इथं बघायला मिळते. मित्रांनो, बरंचसं स्ट्रक्चर इथं असेल पण त्याचा मातीच्या ढिगाऱ्याखाली आणि पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला बघता येत नाही. तर तिथं काही अवशेष आहेत, हे अवशेष आता मातीखाली ढिगाऱ्याखाली गेलेले आहेत. तर ते संवर्धन करून आणि उजेडात आणणं हे आता आपलं काम आहे. तर गड संवर्धनवाले असतील, काही संस्था असतील, तर त्यांचं इथं लक्ष वेधणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर ह्या गडाचं गडपण हे हरपून जाईल. इतिहासामध्ये वारड डोंगराचा मुख्य उल्लेख हा पेशवे काळात येतो, जेव्हा चिमाजी अप्पांनी वसई मोहीम फत्ते करून पोर्तुगीजांचा समूळ बंदोबस्त केल्यानंतर डहाणू प्रांताचा व उत्तर कोकणाचे संरक्षण करण्यासाठी डहाणूच्या डोंगरावरती म्हणजेच बारडगडावरती किल्ला बांधण्याचे काम हे सटवाजी जाधव यांना दिले. ह्याचा उल्लेख हा आपल्याला 5 जानेवारी 1739 मध्ये पेशवे व सटवाजी जाधव यांच्यामध्ये झालेल्या पत्रव्यवहारामध्ये सापडतो. मित्रांनो, मी जेव्हा गड भटकंती करत होतो किंवा गडावरती किल्ल्याचे अवशेष शोधत होतो, तसे आता आपण गडाला बुरुज असतात, तटबंदी असते, दरवाजाचे अवशेष असतात, तर ते बघत गेलेलो मी. धामणगाववरनं जो रस्ता येतो त्या बुरुजाजवळ. तर तिथं मला काही ठराविक 2 ते 3 दगड दिसले की ते कोरीव होते, परंतु तिथं मला ही मुलं भेटली. हे बघा, नाव काय रे तुमचं? बोल ना. हा जयेश आहे. आणि तुझं नाव काय? चेतन. ह्यांना मी सांगितलं की मला ह्या गडावरती जसे किल्ल्यांवरती दगड कोरलेले असतात ते दगड आहेत कुठे ते दाखवा. तर ह्या सर्वांनी मला इथं आणलं आणि इथं जे अवशेष आहेत ते आपण तुम्हाला दाखवू शकतो, कारण की ह्याच्यावरनं आपण ह्या डोंगरावरती किल्ला आहे ह्याचे सबूत आपल्याला इथे मिळतात. तर हा जो रस्ता आहे हा अस्वली गावातून येतो. तर अस्वली गावातून येणार असतील तर तुम्हाला हे स्ट्रक्चर पहिल्यांदा बघायला मिळेल. आणि जर गांगणगाववरनं आणि दुसऱ्या रूटने कधी येणार असतील तर तुम्ही तिकडनं या अस्वली गावाच्या रूट जवळ पोचा. तिथं आल्यानंतर हे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल. हे बघू शकता, ह्या एकावर एक 2 दगडी आहेत, त्या कोरीव दगडी आहेत. आणि ज्या प्रकारे किल्ल्याचं बांधकाम आणि किल्ल्याच्या संरक्षणाची भिंत बांधली जाते त्या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला इथं बघायला मिळते. हे बघू शकता, हे कोरीव दगड आहेत आणि एकावर एक रचून ह्याची तटबंदी इथं बांधलेली होती. तर ज्याप्रमाणे गडावर स्ट्रक्चर बांधलेलं असतं ते स्ट्रक्चर आपल्याला इथं बघायला मिळते. इथून आपण थोडं पुढे गेलो की हे बघा, हे एकावर एक ठेवलेले दगड जे तटबंदीचे दगड आहेत, की जी कुठल्याही गडाला किंवा किल्ल्याला संरक्षणाच्या हेतूने किंवा गडाची बांधणी करताना जे स्ट्रक्चर बांधलं जातं त्या स्ट्रक्चरची ही व्यवस्था आपल्याला इथं बघायला मिळते. आणि इथं खालती आल्यानंतर हे बरेचसे दगड, हे बघा, हा जो दगड आहे हा कोरलेला दगड आहे, ताशीव दगड आहे. तर हा तटबंदीचा, बुरुजाचा किंवा त्या स्ट्रक्चरसाठी वापरलेला दगड असेल. हे बघू शकता, हे जे स्ट्रक्चर आहे हे पूर्णपणे दरवाजाचं स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसते बघायला. मित्रांनो, तिथून निघाल्यानंतर मी बऱ्याचशा ठिकाणी जंगलामध्ये आणखीन तटबंदीचे अवशेष काही बघायला मिळतात का ते शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु जंगल जास्त आहे आणि आता पावसाळा आहे त्याच्यामुळे कुठेही तसं बघायला मिळालं नाही. आणि रस्ते भरपूर आहेत त्याच्यामुळे सगळीकडे बघून घेतलं मी, पण मला तसे स्ट्रक्चर आणखीन कुठे बघायला मिळाले नाही. तर चला मित्रांनो, आता गडाची पूर्ण भ्रमंती झालेली आहे. मी केलेला प्रयत्न आवडला असेल, व्हिडिओला लाईक अवश्य करा. आणि हा मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर चला भेटूया आणखीन नवीन गडाच्या भटकंतीमध्ये. तोपर्यंत मी तुमची घेतोय रजा. जय शिवराय.